नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हुनाला वालवणाच्या रेसिपीमध्ये मसाला कैरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही कैरी अतिशय चविष्ट आणि चटपटीत तयार होते। मुखवास म्हणून ही कैरी तुम्ही खाऊ शकता। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपल्याला इथे कैरी मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा ते 1 तास ठेवायचे आहे, म्हणजे कुठे माती किंवा चीक जे काही लागलेले असेल कैरीला ते सर्व निघून जातं। इथे मी अर्धा ते 1 तास अशीच ठेवलेली आहे। आता आपल्याला ही कैरी कोरडी करून घ्यायची आहे। एका कॉटनच्या कापडाने व्यवस्थित कोरडी करून घ्यायची, पुसून घ्यायची। कोरडी करून यासाठी घ्यायची आहे कारण वर्षभराची साठवणीची मसाला कैरी बनवतो आहे, कुठेही पाण्याचा अंश शिल्लक राहता कामा नये। यासाठी आपल्याला व्यवस्थित कैरी कोरडी करून घ्यायची आहे। कैरीचा देठाचा भाग काढून घ्यायचा आणि कैरीची जी वरची साल आहे ती सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे, कारण कैरीची साल ही तुरट असते। त्यामुळे इथे मी सर्व कैऱ्या सोलून घेतलेल्या आहेत। कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे, कापून घ्यायची कैरी आणि जो बाटचा भाग आहे तो साईडला करून घ्यायचा। पातळ आणि उभे काप मी इथे करून घेते। उभे काप दिसायलाही सुंदर दिसतात। कैरीचे पातळ काप करून घ्यायचे, म्हणजे उन्हात पटकन वाळतातही आणि दिसायलाही सुंदर दिसतात। अशा पद्धतीने मी इथे पातळ काप आणि उभे काप करून घेतलेले आहे। तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही इथे काप करून घ्या। एका प्लेटमध्ये मी सर्व कैरी काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच काळं मीठ, अर्धा चम्मच काली मिरी पावडर, पाव चम्मच हिंग, 1 चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 2 चम्मच बेडगी मिरचीची पावडर घालून घ्यायची आहे, त्याने कलर खूप छान येतो। चाट मसाला 1 चम्मच, 1 चम्मच साखर। इथे मी जी कैरी घेतलेली आहे ती जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे मी इथे 1 चम्मच साखर घातलेली आहे। तुमची जर कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही यामध्ये साखरेचे प्रमाण वाढवू शकता। अगदी 2 ते 3 चम्मच इथे साखर तुम्ही घालू शकता। इथे छान अशी आपली कैरीला सगळे मसाले लावून घेतलेले आहेत मी, आणि साखर आणि मिठाने छान असं पाणी सुटते। एका प्लेटमध्ये आपल्याला इथे सर्व कैरी ठेवून घ्यायची आहे। अगदी जवळ ठेवायची नाही किंवा एकावर एक ठेवायची नाही, कारण जर का तसे केले तर ते वाळतही नाहीत आणि त्याला पाणीही सुटते। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते अशी ही कैरी आपल्याला व्यवस्थित अशी वाळवून घ्यायची आहे। अशा प्लेटमध्ये घालून घ्यायचे आहे। इथे मी 2 ते 3 प्लेटमध्ये सर्व कैरी घालून घेतलेली आहे आणि हे आता मी घरामध्येच 1 दिवस वाळवून घेणार आहे पंख्याखाली, आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये ही कैरी छान अशी वाळवून घेतलेली आहे। हाताला थोडंही ओलसर किंवा मसाले लागत नाही आहेत, म्हणजे आपली कैरी छान अशी वाळलेली आहे। एका काचेच्या भरणीमध्ये ही मसाला कैरी आपल्याला ठेवायची आहे। तोंडाला चव नसेल तेव्हा ही मसाला कैरी मुखवास म्हणून खाऊ शकतो किंवा आदल्यामधल्या वेळेत खाऊ शकता। चविष्ट आणि चटपटीत मसाला कैरी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।